आज दिवसाची सुरुवात ही अशी काहीतरी होती। मला असं करायला खूप आवडतं आणि तुम्हाला? असो तर लग्नाआधी माहेरी मी कधीच माझ्या वस्तू स्वतःहून जागेवर ठेवल्या नाहीत, पण जेव्हा मला त्या वस्तूंची गरज असायची दुसऱ्या दिवशी त्या मला त्यांच्या स्वतःच्या जागेवर भेटायच्या। आता हे कसं हे तुम्हाला कळलंच असेल, पण आज तशी गोष्ट नव्हती। आता लग्न झाल्यावर पसारा हा आवरायलाच लागतो आणि तो पसारा जागच्या जागी ठेवलाच पाहिजे, त्यामुळे तेच काम इथे सुरू होतं। थोडंफार आवरून घेतलं, माझं स्वतःचं आवरून घेतलं आणि तोपर्यंत दुपार झाली आणि वेळ झाली ती जेवण बनवण्याची। तमालपत्र, चक्र, फूल आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा आधी तेलामध्ये फ्राय करून घेतला, मग कढीपत्ता टाकला, कांदा छान परतून घेतला आणि त्याच्यामध्ये हे ओलं वाटण टाकलं जे होतं खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, अद्रक आणि लसणाचं, आणि त्यात होती थोडीशी मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं। त्यात हळद, मीठ आणि रोजचं आपलं जेवणातलं तिखट टाकलं आणि लाल काश्मीरी पावडर म्हणजे मिरची पावडर टाकली आणि मसाल्यातच मी आजकाल कोथिंबीर टाकते, जेणेकरून त्याचा पूर्ण स्वाद, कोथिंबीरचा स्वाद हा त्या भाजीला किंवा जेवणाला आला पाहिजे। ही मटकी मी ऑलरेडी 4 शिट्ट्या घेऊन वेगळी शिजवून घेतली होती आणि तीच मटकी मी या मसाल्यामध्ये टाकली। मटकीच्या भाजीमध्ये थोडेफार खडे मसाले ॲड केले होते, त्यामुळे टेस्ट जरा व्हॅरी झाली होती, पण छान लागत होती। दुपारी मस्त खुसखुशीत पण आतून छान मऊसूद अशी पालकच्या भाजीची रेसिपी मी खाली दिलेली आहे, प्लीज तुम्हाला हवं असेल तर बघू शकता। आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो पिंपरी मार्केटमध्ये, कारण की दिवाळीमध्ये मी माझं एक टॉप अल्टर करायला दिलं होतं, ते अजून मला भेटलं नव्हतं, जे की काय माहिती त्या दुकानदाराने हरवलं की काय, आता त्याचा शोध घेणं सुरू आहे। त्यामुळे घरी जाताना झाली होती चहाची वेळ, तर चहासोबत खायला खारी आणि टोस्ट तर पाहिजेच, त्यामुळे रस्त्यात थांबलो आणि मस्तपैकी खारी आणि बटर घेतलं। मला ना खारी बटरपेक्षा जास्त आवडते। आणि आज संध्याकाळी जायचं होतं ओटी भरायला। आकुर्डीच्या इथे तुळजाभवानी म्हणून मंदिर आहे, तिथे आम्ही ओटी भरायला आत्ता संध्याकाळच्या वेळी जाणार होतो आणि त्यासाठीच मी इथे साडी वेअर केलेली आहे। कशी दिसते मी, माझा लुक कसा वाटतोय मला नक्की सांगा। आणि देवीला जाताना साडी घातलीच पाहिजे, त्यामुळे ही साडी घातली होती। आता मस्तपैकी गाडीमध्ये निघालो आणि देवीची ओटी भरून घेतली। खरं सांगते, मंदिरामध्ये गेलं ना की अचानक आपले सगळे मनातले डोक्यातले विचार थांबतात आणि मन शांत होतं। आणि आता बाहेर गेलोय आणि पाणीपुरी, दहीपुरी असं कोणतंच चाट न खाता घरी यायचं म्हणजे पापच असतं। त्याच्यामुळे आकुर्डीमध्ये समर्थ पाणीपुरी म्हणून स्टॉल लागतो, तिथे आम्ही एन्जॉय केला आणि घरी यायला निघालो। हा थोडासा मोठावाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।